नाही नाही, आता त्या संबंधात म्हणजे मला माहिती मिळाली की या पोलीस स्टेशन जे PI आहेत, ASI आहेत, त्यानंतर पोलीस शिपाई आहे, यांना सस्पेंड केलेलं आहे आणि त्यांची बदली वगैरे झालेली नाही, तर त्यांना सस्पेंड केल्याची माहिती मला आत्ताच या ठिकाणी दिलेली आहे, सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे. पण पुन्हा त्यांची बदली झाली असे काहीतरी न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. तर बदलीवरती काम चालणार नाही आणि थोडा वेळ लावलेला आहे. केस जी आहे ती FIR दाखल करण्यासाठी थोडा त्याने वेळ लावलेला असल्यामुळं त्यांच्यावर ऍक्शन झालेली आहे आणि त्यांची जी पूर्णपणे चौकशी होईल. हा, मग यासाठी मी गृह खात्याशी बोलेन. मी आज ताबडतोब मी आपले IGP आहेत, IGP आपल्या शुक्ला मॅडम आहे, त्यांच्याशी मी बोलेन, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन आणि जी सस्पेन्शनची कारवाई आहे ती कारवाई योग्य आहे आणि त्याची चौकशी पूर्णपणे व्हावी. याला अधिकारी किती जबाबदार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना सस्पेंड केलेलं आहे, ते सस्पेन्शन ऑर्डर मध्ये बदल होता कामा नये अशी आपली सूचना आहे. आरोप केलाय पोलिसांच्या बदलीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार चालतो, तुम्ही त्याबद्दल काय सांगा? संजय राऊत हे आरोप करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेवर ठेवलेलं आहे. त्यांनी आरोप जरी केलेला असला तरी त्यांची बदली नाही आहे. सस्पेंड आता त्यांच्याकडून माहिती घेतली पठारेकडून, त्यांना सस्पेंड केलेलं आहे, त्यांना त्यांची बदली झालेली नाही. तर आज या ठिकाणी आपले डॉक्टर सुधाकर पठारे DCP आहेत त्या भागातले आणि त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि घटना जी घडलेली आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत गंभीर आहे, मानवतेला कलंक लावणारी आहे. या देशातल्या महिला तर सुरक्षित नाहीतच नाही, लहान मुली सुरक्षित नाहीत अशा पद्धतीची मेंटॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. एक तर ही जी आदर्श विद्यालय जी आहे, आता हे आदर्श आहे, नाव आदर्श आहे, पण यांचा आदर्श कसा ठेवायचा अशा पद्धतीची संस्था आहे आणि या संस्थेने आतापर्यंत शिक्षणाचं काम चांगलं केलेलं आहे. आदर्श विद्यालय आहे बदलापूरचं, त्या ठिकाणी नर्सरी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत विद्यार्थी आहे. 17 एकराचा तो एरिया आहे आणि 8,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहे. तर आता या नर्सरी मधल्या किंवा ज्युनियर KG ते सिनियर KG मधल्या ज्या मुली आहे, एक तर जे शौचालय आहे त्या शौचालयामध्ये जो स्वीपर होता, तर त्या मुलींच्या शौचालयामध्ये मुलाला त्या ठिकाणी पाठवणं अत्यंत अयोग्य होतं. त्या ठिकाणी ज्या त्या आया असतात त्या आया त्या ठिकाणी उपस्थित राहायला हव्या होत्या आणि घटना जी घडलेली आहे 12 आणि 13 तारखेला, तर ही घटना जी घडलेली आहे त्यानंतर मुलींना काही त्रास होते म्हणून त्यांनी पालकांना सांगितलं आणि त्यानंतर मग याची चौकशी झाली आणि 16 तारखेला दुपारी 2 वाजता त्यांच्या दोन्ही कुटुंबाचे लोक आले होते. दोन्ही कुटुंबातले जे त्यांचे पालक होते ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी त्या ठिकाणी पोलीस मध्ये तक्रार दिलेली आहे. त्या ठिकाणी 6 वाजता 16 तारखेला 6 ते रात्री 10:30 पर्यंत त्या ठिकाणी जो FIR आहे ही सगळी माहिती घेऊन FIR दाखल करण्यात आला आणि त्यानंतर मग 20 तारखेला 16ला जो आरोपी आहे तो रात्री FIR दाखल झाल्याबरोबर त्या आरोपीला या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे. आरोपी हा कर्नाटकामधला आहे, परंतु अनेक वर्षापासून त्याची फॅमिली जी आहे तिथंच राहते आणि तो 1 ऑगस्ट पासून त्या ठिकाणी कामाला लागलेला होता. त्यामुळे म्हणजे 10-12 दिवसापूर्वीच कामाला लागलेला होता कॉन्ट्रॅक्टवरती. पण याच्यामध्ये गंभीर बाब ही आहे की शाळेच्या प्रशासनाने पूर्णपणे लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं. प्रिन्सिपल आहेत किंवा त्या ठिकाणचे जे काही जबाबदार लोक आहेत, तर मुलींच्या त्या शौचालयामध्ये अशा मुलाला स्वीपरचं काम करायला पाठवणं अत्यंत अयोग्य होतं. त्या ठिकाणी महिला हव्या होत्या आणि ही जी संस्था आहे या संस्थेमध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत. तिथं पक्षाचा विषय
नाही आहे. त्यामधले काही लोक कुठल्या कुठल्या पक्षाचे असतीलही, परंतु कुठल्याही पक्षाचे असले तरी याला संस्था जबाबदार आहे. संस्थेचं जे काय मॅनेजमेंट आहे ते बरखास्त करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी एक गंभीर अशा पद्धतीची दखल या घटनेची घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर आरोपीला फाशी झाली पाहिजे. लोकांची जी मागणी आहे, लोकांची मागणी तर आहे की त्यांना लोकांच्या समोर आणून त्याला फाशी द्या, पण त्या आरोपीला फाशी ची शिक्षा मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि तात्काळ या जो आता फास्ट ट्रॅककडे ही केस सोपवण्यात आलेली आहे, त्यामुळे याचा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे. त्याचबरोबर जी माहिती मला मिळाली की 20 तारखेला शाळेमध्ये 2-3 हजार लोक जमा झाले आणि सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन करत होते. शाळेची तोडफाडी त्या ठिकाणी त्यांची करण्यात आली. तर त्या त्यांच्या भावना होत्या लोकांच्या तीव्र आणि त्यानंतर मग आंदोलक जे आहेत ते रेल्वे स्टेशनला गेले आणि त्या ठिकाणी बराच वेळ किती वाजेपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्या ठिकाणी रेल रोकोचं आंदोलन होतं आणि त्याच्यामध्ये 25 लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना अद्याप जेल मिळालं नाही. ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि आता मी सर्वांना माझी एवढीच नम्र विनंती आहे की आता आपण या आरोपीला शिक्षा कशी मॅक्झिमम होईल हा प्रयत्न आपण करायचा आहे. बदलापूरचं नाव, ठाणे जिल्ह्याचं नाव साऱ्या देशामध्ये बदनाम झालेलं आहे. एक तर अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी जे ड्रग पिलेली मुलं जी आहे ती 6-6 महिन्याच्या मुलींवरती अत्याचार करतायत, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. कलकत्त्यामध्ये तर एका डॉक्टरवरती अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. त्यामुळं महिलांना संरक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. सरकारी तर जबाबदारी आहेच आहे, पण समाजाची सुद्धा जबाबदारी आहे आणि या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी, आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे ही मागणी करण्यासाठी आणि या कुटुंबाच्या संबंधामध्ये सिंपॅथी सहानुभूती दर्शवण्यासाठी आणि या शाळेच्या प्रशासनाला कठोर त्यांना सजा मिळाली पाहिजे यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. मी सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री आहे, रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष आहे आणि या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी आणि लवकरात लवकर या संबंधामध्ये ऍक्शन घेण्यासाठी करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि मी या घटनेचा तीव्र धिक्कार करतो, निषेध करतो. तर माझी मागणी आहे की आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि कायदा सुद्धा पार्लमेंटने केलेला आहे. ज्यावेळेला निर्भय हत्याकांड दिल्लीमध्ये घडलं होतं त्यावेळेला मी सुद्धा लोकसभेमध्ये होतो आणि त्यावेळेला पार्लमेंटने कायदाच केलेला आहे की अशा पद्धतीच्या घटनांमध्ये फाशी शिक्षा झाली पाहिजे. पण या प्रकरणामध्ये मात्र तात्काळ या लहान मुली होत्या आणि तात्काळ फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. त्याचबरोबर या कुटुंबाला माननीय काय मुख्यमंत्र्यांनी काही मदत जाहीर केलेली नाही ना, तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. ही जी 2 कुटुंब आहे या दोन कुटुंबांना राज्य शासनाच्या वतीनं आर्थिक मदत द्यावी, मॅक्झिमम मदत मिळेल आणि दोन्ही कुटुंब अत्यंत गरीब आहेत आणि त्यांना शासनाच्या वतीनं आर्थिक मदत मिळावी अशा पद्धतीची आपली मागणी किंवा सूचना आहे आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. मला असं वाटतं आता विरोध कोणी केला आणि जर दुसरा वकील आला तर आणि कोणी विरोध करणार. त्यामुळं दुसरा शिवसेनेला पाठिंबा देणार वकील आला की बाबा किती विरोध करतील. त्यामुळे उज्ज्वल निकम हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे वकील आहे आणि अनेक केसेसमध्ये लोकच मागणी करतात की उज्ज्वल निकम यांना केस द्या. जसे आम्ही सुद्धा लांजीच्या वेळेला आम्ही मागणी केली होती की उज्ज्वल निकमला केस द्या, त्याप्रमाणे त्यांना तिथल्या आरोपींना फाशी शिक्षा झालेली होती. तर आता कुणी जर म्हणत असेल की हा वकील नको तो वकील नको तर त्यामध्ये काय अर्थ नाही आहे आणि ते बीजेपीचे वकील आहेत म्हणून ते अजूनही जास्त चांगलं काम करतील. ते बीजेपीचे वकील नाही आहेत पण ते बीजेपीत आताच ते आले होते की लढण्याच्या वेळेला, ते काय अगोदर बीजेपीमध्ये नव्हते.
पण त्यांना अचानक तिकीट देण्यात आलं आणि ते बीजेपी मध्ये आले, पण नंतर पुन्हा त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की उज्ज्वल निकम हे चांगले वकील आहेत आणि तेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी सक्षम आहेत असं आमचं मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.